नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 2014 पूर्वी रिटायर झालेल्या EPS 95 पेन्शनधारकांसाठी येत असलेल्या मोठ्या अपडेटविषयी चर्चा करणार आहोत। ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अद्याप आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशीच उपयुक्त माहिती वेळोवेळी मिळत राहील। EPS 95 पेन्शनधारकांना मोठा धक्का। 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या FCI कर्मचाऱ्यांसाठी EPS 95 उच्च पेन्शनाची अपेक्षा आता धुसूर झाली आहे। यामागे EPFO एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑफ ऑर्गनायझेशन यांच्याकडून स्पष्ट नकार आणि FCI व्यवस्थापनाची निष्क्रियता हे मुख्य कारणे आहेत। EPFOचा स्पष्ट नकार। EPFOने देशभरातील FCI पेन्शनधारकांना नकार आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे। या आदेशात FCIच्या मागण्यांचे आक्षेप आणि EPFOच्या नकाराचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानंतरही EPFOने उच्च पेन्शनसाठी आवश्यक ती पावले उचलली नाहीत। कामगार संघटनांची भूमिका आणि निष्क्रियता। कामगार संघटना आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी EPFOच्या विरोधात ठोस पावले उचलली नाहीत। या निष्क्रियतेमुळे निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना निराशा आणि असहाय्यता दिसून येत आहे। न्यायालयाची प्रतीक्षा। दिल्ली उच्च न्यायालयात काही संघटनांनी याचिका दाखल केल्या, मात्र या प्रकरणातील निर्णयाला अनेक वर्षे लागू शकतात। सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय फायदा 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही। आशेचा अंत। सध्या परिस्थिती पाहता FCI निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वाढीव पेन्शन मिळण्याची आशा जवळपास सोडली आहे। काही ठोस आणि निर्णायक पावले उचलल्याशिवाय या प्रश्नाचे निराकरण होणार नाही। मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात अधिक अपडेट मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुढील व्हिडिओत आणखी माहिती आपण घेऊन येणार आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र।